नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं इंडियन मॉम पुन्हा मी आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आहे संडे आणि आम्ही आता संध्याकाळचं निघलो बाहेर. तर एक काम आहे त्याच्यासाठी बाहेर चाललो आहे. बाप लेकींची जरा कमेंटमेंट झाली आहे, डील झाली आहे. तर त्यासाठीच आम्ही बाहेर चाललो आहे. तर काय डील झाली आहे दीदीची. तर ती सकाळी म्हणत होती तिच्या पप्पाला की तिला मॉलला जायचं आहे ना. पण इथं खूप पाऊस पडतोय आज. कालपासून पाऊस पडतोय आणि त्याच्यामुळं त्यांना जायला खूप कंटाळा येत होता. आणि एक दिवस सुट्टी असते तर त्यांना आराम करावासा वाटतो, घरी झोपून राहावंसं वाटतं. तर मग ती म्हटली मला काय घ्यायचं आहे सांग सांग ना मला. तर तिला पाहिजे प्रिंटर. बघितलंय तिने मोबाईलवर प्रिंटर. तर म्हटलं खूप सारे यूज पण आहे त्याचं. शाळेला लागतं ते काही ना काही त्यांचं चालूच असतं प्रोजेक्ट. तर त्याच्यासाठी आणि तिने नेल आर्ट्स केले. हे बघा करते मग थोडं बोलू दे एकदा. तर त्याच्यासाठीच आम्ही बाहेर चाललो. तिथं एक दुकान आहे छान कम्प्युटर आणि तिथं भेटतं सगळं ते प्रिंटरचं वगैरे. तर म्हटलं चला बघून तर येऊया किती काय कसं काय प्राईस. मिनी प्रिंटर घ्यायचं चाललंय आमचं. तर बघूया. तर ती म्हणते माझे नेल आर्ट्स दाखव. तर तिचे नेल आर्ट्स दाखवते मी. दाखव. तर हे बघा किती छान नेल आर्ट्स केलेत तिने. सुट्टीच्या दिवशी करते ना. आता आज परत काढून ठेवा लागतील. उद्या स्कूल आहे ना. 3 दिवस सुट्टी होती. तर तिला 3 दिवस सुट्टी होती ना. तर तिने ठेवलं होतं ते फ्रायडे सॅटरडे संडे अशी 3 दिवस सुट्टी होती. तर तिने ते ठेवलं होतं. तिला आवडतं. तर चला मंडळी आता बाहेर जाऊया आणि बघूया की कसं आहे ते प्रिंटर वगैरे. प्राईस वगैरे त्याची छोटंसं घ्यायचं चाललंय. भेटलं आपल्या याच्यात तर घेऊया, नाही तर मग बघू ऑनलाईन. चल ना बाळा, तुला नाही यायचं का? हां हो का मग मी खाली. हां तर चल चल दीदी. पाण्याची बाटली घेतली. चलो. तर पाणीपुरी खायचा विचार पण आहे ना. तर बघूया. आणि हिचं शिप्पर चलो घरी. तर मंडळी आम्ही आत्ताच मग अशी अर्धा तास झाला घरी आलेलो. तर आम्ही गेलो होतो प्रिंटर पाहण्यासाठी. तुम्हाला मी सांगितलंच. तर बघितलं त्या दुकानामध्ये. पण ते जे प्रिंटरवाले जे होते ना, तर त्यांनी काय सांगितलं आम्हाला की तुम्हाला जर डेली यूज होणार असेल तरच तुम्ही प्रिंटर घ्या, नाहीतर मग घेऊन उपयोग नाही. कारण त्याची जी इंक असते त्याच्यामधली इंक, तर ती इंक आहे ना, जर आपण डेली त्याचा यूज नाही झाला तर ती सुकते आणि मग त्याचा मेंटेनन्सचा खर्च खूप येतो. तर आणि जे दुसरं एक आहे ब्लॅक अँड व्हाईटवालं. हे जे मी तुम्हाला सांगितलं इंकचं, ते कलर प्रिंटर घ्यायचं चाललं होतं आमचं. त्याची प्राईस 10,000पर्यंत होती. तर पण ते मग आपल्याला तर काय डेली यूज होणार नाही आहे. कारण कधीतरी तर असतं ना. तर पण मग तो म्हटला जर डेली यूज होणार असेल तरच ते उपयोगात येईल, नाही तर येणार नाही जास्त. हे म्हणजे त्याचं जे इंक असते ना, तर ती सुकते. आणि एक असतं पावडरवालं. तर ते पावडरवालं काय होतं, ते टिकतं बऱ्याच दिवस, म्हणजे 15-20 दिवस असं काहीतरी बोलला. त्याच्यानंतर परत त्याच्यात पावडर टाकायला लागते का काय ते असं आहे, माहीत नाही मला पण जास्त. तर ती पावडर आहे ना, पावडरवालं ब्लॅक अँड व्हाईटमध्ये येत होतं. आणि ते होतं 14,500 होतं. त्याचा मेंटेनन्सचा खर्च कमी आहे. पण मग एवढं घेऊन महागाचं आपल्याला डेली तर यूज होत नाही आहे त्याचा. आणि ब्लॅक अँड व्हाईट घेऊन तर मग काय उपयोगच नाही. तशी बाहेर 2-3 रुपयाला आपल्याला काढून भेटते, कधीतरी लागते. मला वाटलं म्हणजे असं म्हणजे त्याचं कमी याच्यात भेटलं तर घेऊया असं चाललं होतं आमचं. पण जर प्रॉब्लेम असेल की त्याचा मेंटेनन्सचाच खर्च जास्त करायला लागत असेल तर ते घेऊन उपयोग नाही आम्हाला. त्याच्यामुळे आम्ही ते जरा पोस्टपोन केलं आहे. तर आधी तिने एक ऑनलाईन बघितलं आहे. तिने छोटे छोटे दाखवले तर 1,500-2 हजारापर्यंतचे. तर आय थिंक सो माहीत नाही ते कसे निघतात कसे नाही. काय माहिती. जर तुम्हाला याच्याबद्दल काही माहिती असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. प्रिंटर्सबद्दल काही माहिती असेल तर कोणतं घ्यायला पाहिजे किंवा काय कसं. तर आम्हाला तर काय जास्त माहिती नाही आहे. तिचा नाद चालला आहे ते घ्यायचं.
ऍक्च्युली त्याचा काही उपयोग जास्त नाहीये. प्रोजेक्ट काय उपयोग आहे त्याचा? त्याचा इकडे बघून सांग. त्याचा उपयोग हा आहे की आपण काही पण प्रिंट करू शकतो घरी बसल्या जर एमर्जन्सी असली, म्हणजे असं काही असं झेरॉक्स काढायचे असले त्याच्यानंतर काढू. हा ते ठीक आहे, पण मग ते त्या अंकलने जे सांगितलं ते घेऊन उपयोग नाही ना आपल्याला. मम्मी दुसरं घेईन. तर तिने ऑनलाईन बघितलंय, मला दाखवत होती, माहित नाही ते कसं निघतंय. तर आता बघूया तिच्या पप्पांना सांगून काय म्हणतायत काय नाही. नाही सांगायचं तर पप्पांना नाही सांगायचं म्हणती आहे ना. का बरं सांगूया ना, ते काय नाही थोडी म्हणणार आहे तो. नाही नाही तर बघू आपण पालवे साहेबांना विचारून काय म्हणतायत काय नाही ते. आणि तिने ना एक छान असं मस्त तिची शाळेची उद्या काय ते प्रोजेक्ट आहे ना, शाळेचे प्रोजेक्ट बनवलंय. तर त्याचं हे असं जे खालचं रेडवालं आहे ना ते, तर ते उरलं होतं ते तिने लावलंय. आणि ती म्हणली त्याच्यामध्ये ना असं ड्रॉइंग करायचं. आणि हे पण तिच्या शाळेचं प्रोजेक्ट होतं. वॉच बनवली होती तिने आणि ती शाळेत फक्त दाखवायची होती. तर आणि ही तिची ड्रॉइंग आहे. तर असं ती करीत राहते आणि चिपकवीत राहते अशी छान. तिला हा तिला दाखवायचंय, दाखव चल. आणि ती अशा ड्रॉइंग काढत राहते छान छान. आणि नीट आता मी इथे असे फ्लावर काढणार, नीट ग्रास वॉटर कलरने ना. हा, कारण की आता पेंट करायचं त्याच्यावरती आता ग्रास काढणार आहे. तर ते प्रिंटरच्या बारेमध्ये मी सांगत होते तुम्हाला. तर मग सध्या आम्ही तर ते कॅन्सलच केलंय. जर छोटंसं जर भेटलं ऑनलाईन मध्ये असलं चांगलं तर बघू घेऊ, नाही तर मग नाही घेणार ते. आणि नाही ना, दाखव ना. तर आधी तिला राखी पौर्णिमेसाठी जे ऑनलाईन गिफ्ट मागवलं होतं तर ते आलेलं आहे की नाही. 2-4 दिवस झाले आलेलं ना. 2-4 किती दिवस झाले? हा 1 वीक झालाय ते आलेलं. तर काय आहे तुझं गिफ्ट? दादाने ऑर्डर केलं होतं, दाखव कॅमेरा. तर हे बघा, ही तिची कंपॉस ही ऑर्डर केली होती, तिला खूप आवडत होती है ना. हा तुम्ही दाखवल्या. हे याच्यामध्ये इरेझर आणि ते ठेवायचंय. हा ठीक आहे. हा इरेझर शॉर्पनर. ओके. याच्यामध्ये हे टेप आहे. हा हे टेपला आपण काढू शकतो, दुसरी घालू शकतो. हो. याच्यामध्ये सीझर आहे. सीझर आहे, पण ते अलाउड आहे का तुम्हाला? हा आहे. पेन्सिल शाळेतच बघितलं त्यांनी कोणाकडे तरी. तर शाळेत बघितली होती तिने, तर तिला हे आवडले. अशी बघती कुठं तरी काय काय आणि लगेच मला हे घ्यायचंय, मला ते घ्यायचंय है ना. दाखव ना अजून, अजून काय राहिलं तुझं दाखवायचं? झालं का? शार्प करायचं. काय तिथं? शार्प करायचं. अच्छा, शार्प करायला येतं. आणि हे आणि तिचं ऑर्गनायझर केलंय तिने छान असं. आणि ह्याच्या पाठीमागे हा इथं स्केल ठेवली. आणि हा जो आहे ना हा व्हाईट बोर्ड जसं असतं ना तसं असतं. म्हणजे याच्यावर मार्क काय म्हणते ते, कोणतं मार्कर? काय व्हाईटनर ना. व्हाईट बोर्ड मार्कर. हा व्हाईट बोर्ड मार्कर आहे. त्याने लिहिलं का तर ते रफ पण होतं है ना. तर असं हा, तर असं आहे ते. आणि ते उघडतं पण. आणि आज तिने तिचं कबर्ड आवडलंय है ना. त्याच्यामध्ये एक हिडन रुलर बी आहे. हा, तर कुठं असेल ती हिडन रुलर? हा ते हे बघा, हे बटन आहे ना, ते बटन प्रेस केलं की प्रेस नाही, मग तिकडे सरकवायचं का. अच्छा ओके. हा अशी छुपी स्केल, छुपी स्केल है ना. आणि इथं तर इथं तिने तिचा बनवलाय रिसायकल बिन बॉक्स. तर इथं लिहितं काही कचरा असला तर असं त्याच्यामध्ये टाकते ती. आणि नंतर मग एकदाच तो बॉक्स याच्यामध्ये फक्त ना चॉकलेटचे रॅपर आणि पेपर एवढंच भेटत. इथं झोपल्या खाती आणि चॉकलेट्स वगैरे काही खाल्लं का इथं टाकती. आणि असं खोक्याचं तिने बनवलंय रिसायकल बिन बॉक्स है ना. आणि आज तिने तिचं ईदला हे आवरलंय. हे बघा तिचे बुक्सचा जो
हे ठेवायचा कप्पा आहे ना, तर तो आवरलाय तिने. असं हे सगळं तिने तिच्या मनाने केलेलं आहे. जसं टेबल वगैरे सगळं लावते, असं छान असं आवरती. आणि इकडं तिचे नोटबुक्स आणि टेक्स्ट बुक वगैरे, आणि इथं बाकीची स्टेशनरी तिची. हे माझी सगळे हा. हे हा. बघा इथं माझे पेन्स स्टँड आहे. हा. इकडे असं कॅल्क्युलेटर बुक आणि इकडं माझ्या डायरीज. अजून बी डायरीज आहेत तिकडं वरती 2. डायरीचा खूप शौक आहे तिला. हे माझ्याकडं अबॅकसचं पण आहे, जे की मी वापरतच नाही. तर इथं काय करते ती, तिला जे वर्क करायचंय ना, तर ते असं नोटपॅड म्हणतात ना, याला काय म्हणते त्याला, स्टिकी नोट. हा, स्टिकी नोटवर असं लिहून ठेवती, तर स्टिक करती. आणि जे जे केलंय त्याला अशी टिक करती. तर तिची जी ऑर्गनाईज करण्याची जी मेथड आहे ना, ती खूप छान आहे. सिस्टमॅटिकपणे करते ती सगळं. एक्झामच्या टायमाचं केलेलं आहे, आय थिंक सो, आहे ना. हा, आता जी झाली ना शॉर्ट टेस्ट, तर त्याचं केलेलं आहे तिने. आणि हे पण तिनेच बनवलंय, पेंट केलंय. असं तिला आर्टमध्ये खूप तिची म्हणजे तिला आवड आहे त्याची. अशी ऑर्गनायझर वगैरे क्लीन करायचं. इथं चाललंय आता अनिकेतचं काय अभ्यास. काय आहे, मिनी कॅल्क्युलेटर आहे. तर असं होतं मंडळी प्रिंटरचं. तर मग आता सध्या तर आता काय कॅन्सलच केलंय आम्ही. चला आता 9:15 वाजलेत, आहे ना पालवे साहेब. हा, जेवायचं नाही का, लागली का पाणीपुरी खाल्ली ना. हा, तर प्रिंटर बघायला आम्ही गेलो होतो, तर तिथं पाणीपुरी पण खाल्ली आम्ही येताना. तर त्याच्यामुळे जास्त काही भूक नाही. मग मी 2 भाकरी केल्या आता, आणि दुपारचं पण डाळ खिचडी वगैरे शिल्लक आहे, भाजी शिल्लक आहे. तर म्हटलं आता तेच खाऊया, आहे की नाही. आणि 9:15 पण वाजले, तर जास्त उशीर झाल्यावर नाही जास्त जेवण जात. आणि आता उद्या तर सोमवार आहे, मग कामावर जायचंय उद्या, आहे ना. जरा घ्यायची सुट्टी, नाही जायचं कामावर. मग झाला का आराम आज. आज दिवसभर झोप काढली पालवे साहेबांनी. हा, तर चला मंडळी, आता आम्ही जेवण करून घेतो. आणि बाकी काय मग एवढंच आहे ना, यायचं जेवायला मग. तर चला मंडळी, हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एकदा अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मस्त खा आणि स्वस्त राहा. बाय.